आज आपण संख्या आणि संख्येचे प्रकार यावरचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत. तर लक्ष द्या. संख्या आणि संख्येचे प्रकार. तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा तुम्हाला त्या ठिकाणी आपल्याला बेसिक जाणून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी जर दिलेली संख्या समसंख्या असेल, जर दिलेली संख्या ही समसंख्या असेल आणि समसंख्याच तुम्हाला विचारली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कसल्याही प्रकारचा बदल त्या ठिकाणी करायचा नाही. फक्त तुम्हाला बघायचं आहे की ती समसंख्या आहे का सुरुवातीची, आणि नंतरसुद्धा तुम्हाला शेवटी समसंख्या विचारलेली आहे का हे बघूनच तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायचं आहे. आता समसंख्या कशाला म्हणतात आपल्याला त्या ठिकाणी माहिती असायला पाहिजे. ज्या संख्येच्या एकक स्थानी जर 0, 2, 4, 6 किंवा 8 असे जर अंक असतील तर त्याला आपण समसंख्या म्हणायचे, जे की स्पष्टपणे हे क्लिअर आहे. आणि आपल्याला माहिती आहे क्रमवार 2 समसंख्यामधला फरक नेहमी हा 2च असतो. हे थोडंसं आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे विषम संख्या. विषम संख्या तुम्हाला दिली असेल सर्वात पहिल्यांदा, आणि जर तुम्हाला शेवटीसुद्धा त्या ठिकाणी विषम संख्या जर विचारली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कसल्याही प्रकारचा बदल त्या ठिकाणी करायचा नाही. आपण प्रश्न बघणार आहोत, फक्त आपण या ठिकाणी बेसिक जाणून घेत आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला विषम संख्याबद्दल माहिती असायला पाहिजे. तर ते माहीत असेल तरच आपण त्या ठिकाणी पुढचा कार्यक्रम या ठिकाणी करू शकतो. तर या ठिकाणी सुद्धा विषम संख्या कशाला म्हणायच्या, ज्या संख्येच्या एकक स्थानी, फक्त एकक स्थानी जर त्या ठिकाणी 1, 3, 5, 7 किंवा 9 असे जर अंक असतील तर त्याला विषम संख्या म्हणायचे. आणि त्याच्या पलीकडे जर बघितलं आपण थोडंसं निरीक्षण महत्त्वाचं आहे. क्रमवार 2 विषम संख्यामधला फरक हा सुद्धा नेहमी 2च असतो. याचं लक्षात. थोडंसं आपण या ठिकाणी फक्त समसंख्या आणि विषम संख्याबद्दल थोडंसं जाणून घेतलं. त्याच्यानंतर एक प्रश्न बघू, म्हणजे थोडंसं तुम्हाला एक आयडिया येईल नेमकं आपण काय घेणार आहोत किंवा प्रश्न कशा प्रकारचे येतात SSC GDला किंवा पोलीस भरतीला. तर त्याच्याविषयीच आपण हा व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण थोडंसं प्रश्न बघू, त्यानंतर अजून त्या ठिकाणी बाकीच्या गोष्टी क्लिअर करू आपण. तर पहिला प्रश्न आहे तुमचा 35च्या पुढील क्रमाने येणारी 15वी समसंख्या कोणती असेल? 15वी समसंख्या कोणती असेल, असा आपला हा प्रश्न आहे त्या ठिकाणी. तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी दिलेली संख्या कोणती आहे 35. तर आपण थोडंसं या ठिकाणी बघू काय येते किंवा कसं सोडवायचं आहे. जे दिलं तेच तुम्हाला घ्यायचं आहे, कसल्याही प्रकारचं लक्षात ठेवायचं नाही. सूत्र वगैरे किंवा काही गोष्टी लक्षात ठेवायचे नाहीत. फक्त बेसिकवरती तुम्हाला भर द्यायचा आहे, ते जे की तुम्हाला तेच महत्त्वाचं आहे. मला सांगा 35 ही संख्या कोणती आहे? आत्ताच आपण बघितलं
एकक स्थानी 5 आहे, याला आपण एकक स्थान म्हणतो, एकक दशक. परंतु एकक स्थानी 5 आहे याचा अर्थ ही संख्या कोणती आहे? विषम संख्या आहे. पुढं म्हणलं तर बेरीज करतो, मागं म्हणलं तर वजाबाकी करतो. आता तुम्हाला या ठिकाणी शब्द बघायला मिळतील, पुढील किंवा नंतर. जर असे शब्द आले तर तुम्हाला त्या ठिकाणी बेरीज त्या ठिकाणी करायची असते, म्हणजे बेरीज हे चिन्ह त्या ठिकाणी वापरायचं असते. पुढील म्हणल्यावरून आपण बेरीज केले. क्रमाने येणारी 15वी, याचं काही देणं घेणं नाही आपल्याला, जेवढं म्हणलं तेवढं घ्यायचं. 15वी तुम्हाला काय विचारले, आता हे महत्त्वाचं आपल्यासाठी. 15वी समसंख्या, दिलेली संख्या कोणती आहे? विषम आहे अगोदर 35. आणि विचारले का तुम्हाला? सम विचारलेला आहे. आताच सांगितलं क्रमवार दोन विषम किंवा सम संख्यामधला फरक नेहमी हा 2च असतो. तर त्यामुळे या ठिकाणी गुणिले 2च करायचं आपल्याला. आणि का करायचं हे सांगत आहे मी. आणि या ठिकाणी बघा तुम्ही, दिले विषम, विचारले सम. या ठिकाणी थोडंसं कुठंतरी आपल्याला एकक या ठिकाणी सारखे दिसत नाहीत, म्हणजे त्या ठिकाणी दोघेजण सोबत नाहीत, तर कुणाचं तरी आपल्याला ऐकावं लागेल. तर त्यासाठी आपण नेहमी हा शब्द वापरत आहे. तुम्हाला फक्त या ठिकाणी काय करायचं आहे, शेवटी -1 या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. किंवा ज्या वेळेस विषम आणि समचं त्यावेळेस कॉम्बिनेशन असते, ज्यावेळेस मिक्स त्या ठिकाणी दिलेलं असते, त्यावेळेस तुम्हाला नेहमी -1च करायचं असते. तर बघू आपण सोडवू थोडंसं. आणि आपल्याला माहीत आहे बॉडमास जे आपण म्हणतो, तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला 35ला 35च घ्यायचे. अगोदर गुणाकार करतो. बॉडमास जे आपण आहे सांगू आपण याच्यानंतर लगेच तुम्हाला, जे की तुम्हाला खूप महत्त्वाचा हा टॉपिकसुद्धा आहे. 15 दोन्ही किती? किती? 30 वजा 1. अगोदर आपण गुणाकार केला. कॅल्क्युलेशनसुद्धा महत्त्वाचे आहेत. 35 अधिक 30 किती होतात? 65. 65 वजा 1 किती हो? 65. 65 वजा 1 किती आलं? हे 64. आणि हेच आपलं उत्तर आहे, लक्षात आले. आणि हेच आपलं या ठिकाणी उत्तर आहे. थोडं बघू आपण अजून पुढं, लक्षात येईल तुम्हाला हळूहळू. बेसिक काय आहे, जर तुम्हाला दिलेली संख्या विषम असेल आणि जर सम विचारली असेल तर तुम्हाला शेवटी -1 करायचं आहे. तर तुम्हाला शेवटी -1 करायचं आहे. त्यानंतर जर समजा तुम्हाला आता कोणाच्या मनात असेल सम दिली असेल आणि जर विषम विचारली असेल, तरीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी शेवटी -1 करायचं आहे. नंतरसुद्धा तुम्ही करू शकता. मी लगेचच त्या ठिकाणी -1 करून तुम्हाला सोडून दाखवलेलं आहे. ज्यांना कन्फ्यूज होत असेल त्यांनी, म्हणजे परत त्या ठिकाणी करायची गरज पडू नये. वेगळं एक स्टेप आपली वाचावी, त्या हेतूने आपण लगेच त्या ठिकाणी करून दाखवली तुम्हाला. याच्या व्यतिरिक्त जर संख्या तुम्हाला दिलेली सम असेल, विचारली पण तुम्हाला समच, तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचा बदल किंवा -1 वगैरे असं काही करायचं नाही, काही करायचं नाही. किंवा तुम्हाला विषम दिली असेल आणि विचारली पण विषमच संख्या तुम्हाला, तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला कसल्याही प्रकारचा बदल करायचं नाही. एकक सारखे आहेत, म्हणजे आपल्या भाषेमध्ये, माझ्या भाषेमध्ये सम विषम म्हणजे त्यामध्ये कसल्याही प्रकारचा बदल करायचा नाही. परंतु मिक्स असेल, विषम अगोदर दिलं असेल, नंतर सम विचारला असेल तर -1 करायचं आहे. अगोदर सम दिला असेल, नंतर विषम विचारलं असेल, तरीसुद्धा तुम्हाला -1च त्या ठिकाणी करायचं आहे. तर हे थोडंसं बेसिक आहे या टॉपिकचं, जे की यावरचे प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये. आणि त्यानंतर तुम्हाला सांगितलं की पुढील हा शब्द वापरला त्यांनी. पुढील म्हणलं काय, नंतर म्हणलं काय. तर तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे, बेरीज करायचं आहे, म्हणजे प्लसचं चिन्ह वापरायचं आहे. त्यानंतर आहे अगोदर म्हणलं किंवा मागील म्हणलं तर त्या ठिकाणी तुम्हाला वजाबाकीचं चिन्ह करायचं आहे, वापरायचं आहे.
हे आहे थोडंसं बेसिक. त्यानंतर आहे जे आता मी तुम्हाला सांगितलं, बॉड मास. बी म्हणजे काय हो, ब्रॅकेट म्हणजे कंस मराठीमध्ये. ओ म्हणजे काय, ऑफ म्हणजे आपण मराठीमध्ये चा, ची, चे असे प्रत्यय त्या ठिकाणी जर लागले असतील तर त्याचा अर्थ होतो आपल्या भाषेमध्ये गुणाकार, जे की मराठीमध्ये षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहेत. त्याच्यानंतर डी म्हणजे काय, डिव्हिजन म्हणजे भागाकार. एम म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार. ए म्हणजे काय, ॲडिशन म्हणजे काय, बेरीज. आणि शेवटी सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी. हा असा क्रम असतो म्हणजे बॉडमासचा. प्रत्यक्षात आपण टॉपिकसुद्धा वेगळा घेऊ म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. फक्त या ठिकाणी थोडंसं कॅल्क्युलेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला लगेच मी थोडंसं या ठिकाणी सांगून दिलं. चला ठीक आहे, दुसरा प्रश्न बघू म्हणजे तुम्हाला अजून त्या ठिकाणी आयडिया त्या ठिकाणी क्लिअर होईल. दुसरा प्रश्न आहे तुमचा, 24 नंतर क्रमाने येणारी 24 नंतर क्रमाने येणारी पाचवी विषम संख्या कोणती असेल? पाचवी विषम संख्या कोणती असेल, असा हा आपला प्रश्न आहे. चला आपण सोडू. 24 दिले तुम्हाला. 24 ही संख्या कोणती आहे? समसंख्या आहे. हे तुम्हाला कळण्यासाठी मी लिहित आहे. नंतर म्हणले बेरीज करतो. कितवी? पाचवी. याचं काही आपल्याला सम किंवा विषयामध्ये विचारात घ्यायचं नाही. हे फक्त सांगितले तुम्हाला पाचवी काय आहे ते. डायरेक्ट पण या ठिकाणी आपण करू शकलो असतो, परंतु तुम्हाला प्रत्यक्षामध्ये आपण जे सांगितलेलं आहे त्यानुसार आपण या ठिकाणी करत आहोत. त्यानंतर आहे, आता हे छोटं आहे म्हणून ठीक आहे, 24 नंतर पाचवी विचारले, डायरेक्ट आपण त्या ठिकाणी काढूही शकतो. परंतु जर तुम्हाला विचित्र विचारलं, 72वी, 20वी, 30वी काही जरी विचारलं तर त्या ठिकाणी तुम्हाला यावं, या हेतूने आपण या ठिकाणी अशा प्रकारे करत आहोत. पाचवी म्हणले काय विचारले, परंतु विषम विचारो सम विचारो, हे तर आपण करतोच. का? कारण की आपण सांगितलेलं आहे क्रमवार 2 विषम किंवा सम संख्यामधला फरक नेहमी 2 असतो. त्यामुळे हे तर तुम्हाला करायचंच आहे. काही पण विचारो, सम विचारो, विषम विचारो, किंवा सम किंवा विषम विचारो, किंवा विषम सम विचारो, काही जरी विचारलं तर तुम्हाला गुणिले 2 करायचं आहे. परंतु दिले तुम्हाला सम, विचारत आहे विषम. आत्ता सांगितलं जुळत नाही आहे तर कोणाचं तरी ऐकावं लागेल, तर त्या ठिकाणी आपण काय करतो, शेवटी -1 करत असतो. त्यानंतर आहे कॅल्क्युलेशन थोडंसं. 24 अधिक गुणाकार आधी करतो आपण, जे आपलं आत्ता सांगितलं तुम्हाला बॉडमासचा नियम. 5 दोन्ही 10 -1 बेरीज करा किंवा वजाबाकी करा, काही हरकत नाही, उत्तर तेच येणार आहे. कोणाच्या मनामध्ये असेल अगोदर बेरीज करू नंतर वजाबाकी करू, किंवा वजाबाकी जरी केली अगोदर बेरीज नंतर केली तरी तुमचं उत्तर बरोबर येणार आहे. हे फक्त बेरीज किंवा वजाबाकीमध्ये चालते, गुणाकार भागाकारामध्ये चालत नाही. 24 अधिक 10 किती? 34. 34 वजा 1 किती? 33. हेच आपलं या ठिकाणी उत्तर आहे या प्रश्नाचं. लक्षात आले? चला अजून एक पुढचा प्रश्न बघू आपण. थोडंसं या ठिकाणी अजून चांगल्या प्रकारचा प्रश्न बघू आपण थोडंसं. जर मी म्हटलं तुम्हाला 75 नंतरचे 75वी समसंख्या कोणती असेल? 75 नंतरची 75वी समसंख्या कोणती असेल? आता बघा, मागचा प्रश्न न करता सुद्धा आपण सोडवलं असतं, परंतु त्या ठिकाणी तुम्हाला एक प्रकारे बेसिकपासून आपण या ठिकाणी घेऊन जात आहोत. बेसिक ते ॲडव्हान्स लेवलचा आपला प्रवास असेल. बेसिक जर लक्षात आलं तरच तुम्हाला त्या ठिकाणी ॲडव्हान्स प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला सोडवता येतील. आणि त्यामुळेच आता बघा, इथं मागच्या प्रश्नामध्ये तुम्ही न सोडवता सुद्धा त्या ठिकाणी सांगू शकला असता. आता या ठिकाणी 75 दिले, 75वी विचारले, आता मोजत बसणार का? एवढा वेळ आहे का आपल्याकडे? पेपर होऊन जाईल. ही स्पर्धा परीक्षा आहे, आपल्याला कमी वेळेमध्ये त्या ठिकाणी बेसिक पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात घेऊन
कन्सेप्ट लक्षात घेऊन तुम्हाला या ठिकाणी सोडवायचं आहे. 75 दिले, जे दिले ते घ्यायचे. मी तुम्हाला सांगत आहे, कसल्याही प्रकारचा विचार या ठिकाणी करायचा नाही किंवा तुम्हाला लक्षात ठेवायचं नाही, सांगत आहे मी तुम्हाला. तर वारंवार 75 काय दिले कळतं आपल्याला. एकक स्थानी 5 आहे म्हणजे ही संख्या विषम आहे. नंतर म्हणले म्हणजे काय असतं, बेरीज असते. जेवढं म्हणले तेवढं घ्या. 75 काय म्हणले, काय विचारले आपल्याला, सम विचारावं विषम विचारावं, आपण हे तर करतोच. परंतु मिक्स असेल तर शेवटी आपण काय करतो, एवढं सांगितले आपण त्या ठिकाणी -1 करतो. कारण की विषम दिले, सम विचारले, त्यामुळे -1 केलं. बाकीचं छोटंसं कॅल्क्युलेशन करू आपण या ठिकाणी. 75 आहे, 75ला 75 अधिक अगोदर गुणाकार करतो. बे 5 10, अच्छा 1, बे 7 14 आणि 15 -1 बरोबरला बरोबर. आता 150 अधिक 75 तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत. किती येते, 0 अधिक 5 5, 7 अधिक 5 12ला 2, अच्छा 1 आणि 1 2 -1 किती आलं, 225मधून 1 केलं 224. हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात आले. चला शेवटचा एक प्रश्न बघू या ठिकाणी. लक्षात येईल अजून तुम्हाला. पुढचा प्रश्न आहे, x ही समसंख्या आहे. x ही समसंख्या आहे. त्या पुढील क्रमाने येणारी पाचवी विषम संख्या कोणती असेल. त्या पुढील क्रमाने येणारी पाचवी विषम संख्या कोणती असेल, असा हा आपला प्रश्न आहे. आता या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये आपल्याला एक्सच्या भाषेमध्ये तुम्हाला विचारलेलं आहे, परंतु सांगितलं तुम्हाला एक्स नेमकं हे काय आहे. कारण या ठिकाणी सांगावं लागेल आपल्याला. या ठिकाणी संख्या नाही, अक्षर आहे. पक्कं माहीत नाही आपल्याला, परंतु या ठिकाणी सांगितलेलं आहे आपल्याला. तरी एक्स काय आहे, तुमचं समसंख्या आहे, दिली आपल्याला. त्या पुढं जायचं म्हणजे बेरीज, मागं यायचं म्हणलं की वजाबाकी. कितवी, पाचवी. काही विचारू, हे तर आपल्याला गुणिले 2 करायचं आहे. आणि का करायचं हे सांगितले आपण. कारण की नेहमी क्रमवार 2 सम किंवा विषम संख्यामधला फरक हा नेहमी 2 असतो. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी गुणिले 2 करायचं आहे. विचारले का तुम्हाला विषम, दिले सम, विचारलं विषम. काय करतो म्हणलं तुम्हाला मी, -1 करतो आपण शेवटी. बरोबरला बरोबर. एक्सला एक्स अधिक 5 2 किती हो, 10. 10 - 1 किती, 9. आणि हेच आपलं उत्तर, x अधिक 9 हेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. तर कमेंट करायला विसरू नका. हा व्हिडिओ कसा वाटला, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. सगळ्या आपल्या मित्रांना त्या ठिकाणी कळवा, त्यांना पाठवा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बेसिक आहे, एकदम बेसिकपासून आपण या ठिकाणी ॲडव्हान्स लेवलपर्यंत या ठिकाणी आपण घेणार आहोत. अशाच प्रकारे आपण व्हिडिओ या ठिकाणी टाकणार आहोत, बनवणार आहोत. परंतु बेसिक महत्त्वाचं आहे. बेसिकवरती लक्ष द्या. जे आपण या ठिकाणी सांगत आहोत त्याच प्रकारे करा. कसल्याही प्रकारचं तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायची गरज नाही. कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद.